नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, मी आता उठलो आहे आणि ब्रश वगैरे करून झाला आहे. तर मी आता चाललो आहे हेअर कटिंगसाठी, कारण आज आपला दुकान ओपन नाही झाला, कारण संडे असल्यामुळे मी आज दुकान दुपारपर्यंत बंद ठेवलं आहे. तर मग चला आपण हेअर कटिंगसाठी जाऊ. लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण आलो आपल्या हेअर कटिंगच्या दुकानावर. लोक बोलतात की इथं फक्त एसीचे पैसे घेतात, तर आपण आतमध्ये जाऊन बघू. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे आतमध्ये, आणि आतमध्ये शिरल्याबरोबर मी आरशामध्ये मारायला लागलो शायनिंग. सो हाय गाईज. तर मित्रांनो, आपले हेअर कटिंग करून झालेले आहे. तर तुम्हाला कशी वाटते आपली हेअर कटिंग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता आपण जाऊ, हेअर कटिंग वगैरे करून झालं आहे, तर आता आपण जाऊ आपल्या घरी. तर मित्रांनो, मी घरी जाताना एका ठिकाणी थांबलो आहे, तर तुम्ही बघू शकता. बघा, श्रीजी एंटरप्राइजेस आपला मराठी माणूस आहे. गॅरेजवर मी थांबलो एका ठिकाणी, तुम्ही बघू शकता. ही माझी गाडी इथं लावली. तर तुम्ही विचार करत असाल ही गाडी मी कशासाठी लावले. तर मी गाडी ही लावली ही ऑइल चेंज करण्यासाठी, कारण 3-4 महिने झाले मी ऑइल चेंज केलं नव्हतं. तर आपल्या युनिकॉनची गाडी आहे, आपली फास्ट बघा MH06AU 5186 मी ऑइल चेंज करण्यासाठी. हा जो माणूस हा दुकान आहे हा मराठीच माणूस आहे. आपल्याला त्याला इकडे झाले 10-15 वर्ष झाले त्याचं इथं हा दुकान आहे. श्रीजी एंटरप्राइजेस आपला मराठी माणूस आहे. तर आता आपण आपल्या गाडीचा ऑइल चेंज करून घेऊ. इकडे बघा, अजूनपर्यंत 4-5 दिवस झाले पाऊस पडत नाही, खूप ऊन पडतोय. जिथून मी गणपती होऊन आपल्या इकडे गुजरातला आलो आहे, तिथून इकडं अजिबात पाऊसच पडला नाही. तर आधी आपण ऑइल चेंज करून घेऊ, नंतर आपण आपल्या घरी जाऊ. तर आपल्या गाडीचा ऑइल काढण्याचं काम चालू आहे इथं. तर आता आपल्या गाडीचं ऑइल टाकण्याचं काम चालू झालेलं आहे. मित्रांनो, आता आपल्या गाडीचा ऑइल टाकून झाला आहे, तर आपण आता त्यांचे पैसे वगैरे देऊन आपण आपल्या निघू घरी. तर मित्रांनो, मी आता आलो आहे घरी, आणि खूप भूक पण लागले मला, कारण सकाळी 9 वाजता गेलो, आता वाजलेत 12. तर खूप दुपार झाली, आज मी जेवलो नाही, काय अजून आंघोळसुद्धा केली नाही. तर आधी आंघोळी करून घेतो, नंतर मी जेवतो मस्तपैकी, नंतर झोपतो. आणि मित्रांनो, जो आजचा जो ब्लॉग आहे, मिनी ब्लॉग, मी फर्स्ट टाइम ट्राय केला आहे. कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, याच्यामध्ये काही चुकीचं मी बोललो असेल तर मला माफ करा. मी नक्की दुसऱ्या व्हिडिओमधून मी सुधारवण्याचा प्रयत्न करेन. आणि मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आपल्या ब्लॉगमध्ये तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटू अशा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये.